हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आजपासून आपण स्टँडर्ड 6चे प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1 सोडवणार आहोत, पण त्यापूर्वी थोड्याशा बेसिक कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. सो मी एका रफ पेजवर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट या चॅप्टरमधल्या सांगणार आहे. सपोज हे मी 2 पॉईंट इथं घेतलेले आहेत, पॉईंट ए आणि पॉईंट बी. जर या 2 पॉईंटला कनेक्ट करणारी जर मी एक लाईन काढली स्केल थ्रू आणि ह्याला ॲरो जर दिले तर ती काय होणार आहे, एक लाईन होणार आहे. म्हणजेच ह्या लाईनला आपण कसं वाचू शकतो, लाईन ए बी. लाईन म्हणजेच हे ॲरो का देतो आपण, म्हणजेच ती दोन्ही बाजूला काय करू शकतो, आपण अनलिमिटेड एक्सटेंड करू शकतो. सो आपण ह्याला नाव काय देऊ शकतो, लाईन ए बी. ओके. आता या लाईन ए बीमधला जर मी एक छोटासा तुकडा घेतला, सपोज हा एवढाच, मी कलरमध्ये दाखवते म्हणजे लक्षात येईल. फक्त एवढा ब्लू कलरमध्ये दिसतोय तेवढा आपण त्याला नेमिंग करूया पी क्यू. हा पी क्यू एवढाच जर मी छोटासा पीस घेतला लाईनचा तर तो काय होणार आहे, लाईन सेगमेंट होणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, लाईन सेगमेंट पी क्यू. लाईन सेगमेंट म्हणजेच काय, पीस ऑफ लाईन. तो लाईनचा एक काय असतो, तुकडा असतो. हां, रे. मी हा एक पॉईंट घेतला, इथून हा रे स्टार्ट होतोय. सो या पॉईंटला समजा मी नेमिंग केलं ओ आणि इथं ए. सो हा जो ओ आहे तो काय आहे, स्टार्टिंग पॉईंट आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहे, ओरिजिन म्हणणार आहे. ओरिजिन ऑर स्टार्टिंग पॉईंट. ओके. सो हा रे कसा वाचायचा, रे ओ ए. स्टार्टिंग पॉईंटपासून हा वाचला जातो, ए ओ असा वाचला जात नाही. म्हणजे रेमध्ये काय होतं, फक्त एकच बाजू एक्सटेंड होत असते, लाईनमध्ये मात्र दोन्ही बाजू एक्सटेंड होत असतात. ओके. सो नेक्स्ट पॉईंट यातला प्लेन. हा एक प्लेन सरफेस आहे. प्लेन म्हणजेच काय, नथिंग बट फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेस म्हणजेच काय, त्यालाच आपण काय म्हणतोय, प्लेन. फ्लॅट सरफेस म्हणजेच प्लेन. म्हणजेच आपण आता टेबल टॉप बघतो तोही प्लेन असतो. नाहीतर नंतर आपण क्लासमध्ये आपल्या काय बघत असतो, ब्लॅकबोर्ड बघत असतो, तोही काय असतो, प्लेन असतो. ओके. सो नेक्स्ट पॉईंट या चॅप्टरमधला, सपोज मी एक लाईन ड्रॉ केली, अजून तिला इंटरसेक्ट केली करणाऱ्या मी लाईन ड्रॉ करून घेते. या सगळ्या लाईन्सला मी नावं देते, लाईन ए बी आणि सी. आणि ह्या ओमधून जात आहेत. म्हणजे ह्या लाईन ए बी सी ह्या सगळ्या लाईन कुठून पास होत आहेत, ओमधून. मग ह्या ओला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि ह्या ज्या लाईन्स आहेत ज्या सेम पॉईंटमधनं पास होत आहेत त्याला काय म्हटलं जातं, कॉन्करंट लाईन्स. ओके. आणि लिनियर पॉईंट्स. आता नेक्स्ट पॉईंट यातला लिनियर पॉईंट्स. सपोज मी एक लाईन काढली आणि त्यावर मी असे 3 पॉईंट्स घेतले, सपोज ए बी आणि सी, आणि एखादा बाहेर पॉईंट घेतला डी. पण या ए सी या लाईनवर किती पॉईंट्स आहेत, ए बी आणि सी हे त्या सेम लाईनवर आलेले पॉईंट्स आहेत. सो त्या पॉईंट्सला आपण काय म्हणणार आहे, लिनियर पॉईंट्स. बट हा डी जो पॉईंट आहे तो लाईनच्या बाहेर आहे, तो त्या लाईनवरच नाही आहे. सो हा काय झालेला आहे, डी हा नॉन कोलिनियर झालेला आहे, नॉन कोलिनियर पॉईंट. बट हे जे ए बी सी ह्या सेम लाईनवर आलेले आहेत, सो हे कसले पॉईंट्स झालेले आहेत, ए बी सी हे लिनियर पॉईंट्स झालेले आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट नंबर 1. क्वेश्चन नंबर 1, लुक ॲट दी फिगर अलॉंग साईड अँड नेम दी फॉलोइंग कोलिनियर पॉईंट्स. मी आत्ताच सांगितलं कोलिनियर पॉईंट्स म्हणजेच काय, एका लाईनवर येणारे पॉईंट्स. आता या फिगरमध्ये बघा, लाईन एम टी ही एक लाईन आहे आणि ह्या लाईनवरच हा ओ पण पॉईंट आला आहे, एम पण पॉईंट आला आहे आणि टी पण पॉईंट आला आहे. म्हणजे कोलिनियर पॉईंट्स काय येणार आहेत, पॉईंट एम ओ आणि टी. तसंच लाईन आर एन ही सुद्धा एक लाईन आहे आणि या लाईनवर किती पॉईंट आलेले आहेत, पॉईंट आर ओ आणि एन. म्हणजे हे 6 जे पॉईंट्स आहेत ते काय आहेत, आपले कोलिनियर
पॉईंट्स आहेत. सो आपण लिहूया. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर लिहूया. कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स कोणते कोणते बघितले आपण? लाईनवर येणारे पॉईंट्स, सेम लाईनवर येणारे पॉईंट्स म्हणजे कोलिनियर पॉईंट्स. म्हणजेच कोणते आहेत? पॉईंट एम, पॉईंट ओ, पॉईंट टी. हे 3 पॉईंट कशावर आहेत? लाईन एम टीवर आहेत. तसंच लाईन आर एनवर कोणते कोणते आहेत? पॉईंट आर, पॉईंट ओ आणि पॉईंट एन. हे 3 पॉईंट आहेत ते कशावर आहेत? लाईन आर एनवर आहेत. ओके, हे झाले आपले कोलिनियर पॉईंट्स. सेकंड काय आहे? रेज. तर रेज म्हणजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, रेज म्हणजे एक ओरिजिन पॉईंट असतो आणि एकच बाजू फक्त एक्सटेंड होत असती. तर फिगरमध्ये बघा, रे ओ आर, ओ एस, ओ टी, ओ एन, ओ पी आणि ओ एम हे फक्त या सेम पॉईंटमधनं काय होत आहेत? ओरिजिनेट म्हणजे स्टार्ट होत आहेत. सो हे काय झालेले आहे? आपले रेज झालेले आहेत. आपण लिहूया. रे ओ एम, रे ओ आर, रे ओ एस, देन रे ओ टी. स्टार्टिंग पॉईंटपासून ह्याचं नेमिंग केलं जातं. तर रे ओ एन आणि रे ओ पी. ओके, हे काय झालेले आपले रे झालेले आहेत. सो नेक्स्ट वन काय आहे? लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजेच काय? लाईनचा एक तुकडा. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, लाईनचा एक तुकडा म्हणजेच काय? पीस ऑफ लाईन. मग या फिगरमध्ये लाईन सेगमेंट कोणते दिसत आहेत बघा. या फिगरमध्ये एम टी ही जी लाईन आहे त्यामध्ये फक्त एम पासूनचं टी पर्यंतचं जर अंतर डिनोट केलं तर तो फक्त काय होणार आहे? आपला सेगमेंट होणार आहे. तसंच आर पासून एन पर्यंतचं जे अंतर आहे, पूर्ण आर एन ही लाईन आहे, बट फक्त आर पासून एन पर्यंतच जर मी अंतर डिनोट केलं तर ते काय होणार आहे? लाईन सेगमेंट होणार आहे. तसंच हे जे सगळे रेज आहेत ते सुद्धा काय आहेत? लाईन सेगमेंट. म्हणजे ओ टी एवढंच अंतर, ओ एन, नंतर ओ पी, ओ एम, ओ आर आणि ओ एस हे जे रेज आहेत ते रेजसुद्धा इथं काय आहेत? लाईन सेगमेंट आहेत. सो आपण लिहून घेऊया. लाईन सेगमेंट कोणते कोणते आहेत? सेगमेंट एम टी, सेगमेंट आर एन, देन सेगमेंट ओ एम, सेगमेंट ओ आर, सेगमेंट ओ एस, then segment OT, then segment ON आणि सेगमेंट OP. सेगमेंट म्हणजे लाईनचा एक काय असतो? तो पीस असतो. सो आपण लाईन सेगमेंट लिहून घेतलेले आहेत. आता नेक्स्ट वन काय आहे? लाईन्स. लाईन्स म्हणजे दोन्ही बाजूला आपण ती काय करू शकतो? एक्सटेंड करू शकतो. सो सी धिस फिगर. लाईन एम टी आणि लाईन आर एन ह्यामध्ये ह्या काय आहेत? दोनच लाईन आहेत, कारण की ओ पी हा तर काय आहे? रे आहे आणि ओ एस हा सुद्धा काय आहे? रे आहे. सो या फिगरमध्ये फक्त दोनच लाईन्स आहेत, लाईन एम टी आणि लाईन आर एन. सो लाईन्सची नावं काय येणार आहेत? लाईन एम टी अँड लाईन RN. Is it clear? So next question. Question number 2. Write the different names of the line. तर या लाईनचं नेमिंग आपण कसं करू शकतो ते इथे विचारलेलं आहे. सो आपण काय करू शकतो? पहिल्यांदा लाईन एल असंही याला काय देऊ शकतो? लाईन एल असंही नाव देऊ शकतो. अजून काय देणार आहे? लाईन ए बी असंही देऊ शकतो. लाईन ए बी. अजून काय देऊ शकतो? लाईन ए सी. लाईन ए सी. अजून काय देऊ शकतो? लाईन ए डी. लाईन ए डी. अजून देऊ शकतो
लाईन बी सी. ओके, लाईन बी सी. तसंच लाईन बी डी, लाईन बी डी. आणि अजून लाईन सी डी असं पण नाव देऊ शकतो आपण. म्हणजे हे लाईनचं नेमिंग कसं करायचं असतं ते फक्त इथं विचारलेलं आहे. इज इट क्लिअर? येस. देन थर्ड क्वेश्चन, मॅच दी फॉलोइंग. ग्रुप ए आणि ग्रुप बी इथं काय केलेलं आहे, पहिल्या नंबरचं काय दिलेलं आहे, लाईन म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो आहेत. म्हणजेच हे काय असणार आहे, दोन्ही बाजूला ॲरो आहेत म्हणजे दोन्ही बाजूनं ती एक्सटेंड करू शकतो. म्हणजेच ते काय असणार आहे, नथिंग बट लाईन. सो याची जोडी कोणाला येणार आहे, लाईनला येणार आहे. तर हा काय, लाईनचा एक तुकडा दिसतोय ना, सेगमेंट. दॅट मीन्स इट इज ए लाईन सेगमेंट. सो याची जोडी लाईन सेगमेंट. हा काय आहे, प्लेन. म्हणजेच एक फ्लॅट सरफेस आहे. सो प्लेनला जोडी. आणि इथं काय दिसतंय, एक ओरिजिन दिसतोय आणि एकच बाजू एक्सटेंड झाली आहे. मग हा काय, इट इज नथिंग बट रे. येस. ओके. देन फोर्थ क्वेश्चन, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड नेम द पॅरलल लाईन्स, कॉन्करंट लाईन्स अँड पॉईंट ऑफ कॉन्करन्स इन दी फिगर. आत्ताच आपण बघितलं की पॉईंट ऑफ कॉन्करन्स मी तुम्हाला सांगितलं, आणि कॉन्करंट लाईन्स म्हणजेच एकाच पॉईंटमधून जाणाऱ्या लाईन्स, आणि ज्या पॉईंटमधून लाईन जात आहेत तो म्हणजे काय असतो, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. सो पॅरलल लाईन्स आपण बघूया. पॅरलल लाईन्स म्हणजे अशा लाईन्स की ज्या एका प्लेनमधून जातात आणि त्या कितीही एक्सटेंड केल्या तरी एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत. मग पॅरलल लाईन बघा, मी कलर थ्रू दाखवते म्हणजे लक्षात येईल. ही जी लाईन आहे बी, अजून लाईन एम आणि लाईन क्यू, ह्या एकाच प्लेनमधनं जात आहेत आणि त्या कितीही एक्सटेंड केल्या तरी त्या काय होणार नाहीत, इंटरसेक्ट होणार नाहीत. म्हणजे या बी, एम आणि क्यू ह्या काय झालेल्या आहेत, पॅरलल लाईन्स झालेल्या आहेत. तसंच अजून ह्या ऑरेंज कलरमध्ये ज्या दिसत आहेत, लाईन ए आणि लाईन पी, यासुद्धा काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजेच लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू ह्या तिन्ही रेषा एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. तसेच लाईन ए आणि लाईन पी या एकमेकांना पॅरलल आहेत. कलर थ्रू लक्षात येईल म्हणून कलर वेगवेगळे केलेले आहेत. सो आपण लिहू शकतो पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत, पॅरलल लाईन्स पॅरललचं चिन्ह आपण असं काढू शकतो, पॅरलल. यालाच काय म्हटलं जातं, पॅरलल. मग आपण लिहू शकतो लाईन ए पॅरलल लाईन. ए कोणाला आहे पॅरलल, पीला आहे. ऑरेंज कलरमधल्या बघा, लाईन एला लाईन पी ही पॅरलल आहे. तसंच लाईन बी पॅरलल लाईन, बी कोणाला पॅरलल आहे, एमला. आणि अजून कोणाला पॅरलल आहे, लाईन क्यू. म्हणजे लाईन बी, लाईन एम अँड लाईन क्यू ह्या काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. सो या 5 रेषा ज्या आहेत ए, पी, बी, एम आणि क्यू ह्या या काय झालेल्या आहेत, या फिगरमधल्या पॅरलल लाईन्स झालेल्या आहेत. सो नेक्स्ट काय विचारलेलं आहे, कॉन्करंट लाईन्स. नेक्स्ट पॉईंट, कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स म्हणजे अशा लाईन्स की ज्या एकाच पॉईंटमधून पास होतात. आता या फिगरमध्ये बघा, लाईन ए, लाईन बी, लाईन सी आणि लाईन ए सी. कलर थ्रू दाखवते म्हणजे लक्षात येईल. ही लाईन ए सी आणि ही लाईन या ज्या लाईन्स आहेत त्या काय झालेल्या आहेत, एकाच पॉईंटमधून पास होतात. सो लाईन ए, लाईन बी, लाईन सी अँड लाईन ए सी, ही रेड कलरमधली ए सी, या काय होत आहेत,
ह्या ए पॉईंटमधून जात आहेत, म्हणजे ह्या चारही लाईन्स काय आहेत, कॉन्करंट लाईन्स आहेत. तसंच इथं बघा लाईन पी, लाईन क्यू अँड ही रेडवाली लाईन ए डी यासुद्धा काय होत आहेत, ह्या डी पॉईंटमधून पास होत आहेत, म्हणजे ह्या सगळ्या काय झालेल्या आहेत, कॉन्करंट लाईन्स झालेल्या आहेत. सो आपण लिहू शकतो कॉन्करंट लाईन्स, लाईन ए, लाईन बी, लाईन सी आणि अजून कोणती, लाईन ए सी. या चारही लाईन्स या ए मधून पास होत आहेत. लाईन ए, लाईन बी, लाईन सी अँड लाईन ए सी ह्या चारही या ए मधून पास होत आहेत, म्हणजेच ए हा त्यांचा काय झालेला आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स झालेला आहे. आणि इथं बघा लाईन पी आणि लाईन क्यू आणि लाईन ए डी ह्या डी मधून पास होत आहेत, म्हणजेच लाईन पी, लाईन क्यू आणि लाईन ए डी ह्या डी मधून पास होत आहेत, म्हणजे ह्या सगळ्या लाईन्स काय झालेल्या आहेत, कॉन्करंट लाईन्स झालेल्या आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स, पॉईंट ऑफ कॉन्करन्स आत्ताच आपण फाइंड आउट केला. लाईन्स कोणत्या पॉईंटमधून जात आहेत, कोणत्या सेम पॉईंटमधून जात आहेत, तो काय आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. म्हणजेच काय, ए बी सी आणि ए सी हे कुठून जाते, ए मधून जाते, म्हणजे ए काय झालेला आहे, कॉन्करन्स पॉईंट झालं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स, पॉईंट ए. आणि अजून लाईन पी, क्यू आणि लाईन ए डी ही कशातून जाते, डी ह्या पॉईंटमधून जाते, म्हणजे डी सुद्धा काय झालेला आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स झालेला आहे. सो वी कॅन राईट पॉईंट डी. अशा प्रकारे आपला इथं काय संपलेला आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 1 संपलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.